चाणक्य नीती. चाणक्य नीती काय म्हणते? कोणासाठी आहे चाणक्य नीती? तर आपल्यासाठीच आहे. जो ध्रुवाणी परित्यज्य अध्रुवं परिसेवते ध्रुवाणी तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च. श्लोक क्रमांक 12. जी व्यक्ती निश्चितपणे प्राप्त होणारी गोष्ट सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे धावते किंवा मागे जाते, जी अनिश्चित आहे म्हणजे जी प्राप्त होत नाही तरी पण तिच्या मागे जातो, त्या व्यक्तीला अनिश्चित गोष्ट प्राप्त होत नाही आणि आधी निश्चितपणे मिळू शकणारी गोष्टीही नाश पावते. म्हणजे जी निश्चितपणे मिळेल ती पण मिळत नाही. कारण कुठे जातो व्यक्ती, जी गोष्ट आपल्याला मिळतच नाही त्याच्या पाठी गेलं तर जी मिळणारी असते ती पण मिळत नाही. म्हणजेच काय भावार्थ काय? हातचे सोडून पळत्याच्या मागे जाण्याचे परिणाम येथे सांगितले आहेत. आता ह्याची उदाहरणं खूप द्यायला आहे, खूप असतात, पण समजून जायचं. म्हणजे निश्चित, आता निश्चित गोष्ट कुठली आहे? हाती येईल त्यातच समाधान मानायला पाहिजे, बरोबर? जेवढं हाती येते त्यातच व्यक्तीने समाधान मानायला पाहिजे. तेच लाखमोलाचे, यापेक्षाही चांगले मिळेल म्हणून हातचे सोडले तर हाती काहीच लागत नाही. संधी निघून जाते. लोभीपणा, अतिमहत्वाकांक्षा असणारी व्यक्ती शेवटी काय होते? निराश होते, वैफल्यग्रस्तच होते. अनिश्चित वस्तू म्हणजे कुठली? तर मध्ययुगात काही लोकांनी अमृत आणि परीस शोधण्यात आयुष्य खर्ची घातली. आता अमृत मिळणं पण अशक्य आहे ना, परीस मिळणं पण अशक्य आहे. पण अमृतासारखी माणसं बनवायला शिका, परीसासारखी माणसं बनवायला शिका. काल्पनिक गोष्टीच्या मागे जाण्याऐवजी त्यांना मध किंवा लोखंड सहज मिळू शकले असते. आजही जास्त, आणखीन जास्त पॅकेजसाठी नोकरीची धरसोड केलेली असते, धरसोड केलेली दिसते, ज्यात वेळ, प्रयास, परिश्रम केवळ वायाच जातात आणि मिळतो तो केवळ मनस्तापच. म्हणजे काय? कोतीनुसार मिळेल त्यातच गोडी मानावी, व्यर्थ धडपड करू नये. आपली काय म्हणतात ना, आपल्याकडे बळ किती आहे त्या बळाप्रमाणेच जे मिळेल ते घ्यावं. अति धडपड केलं तर ते पण मिळत नाही. तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण अशाच आपण चाणक्य नीती कशा आहेत पुढे ते घेऊन येणार आहोत. आणि चाणक्य नीतीसारखं राहायला पण शिका, कारण हे आपल्यालाच आहे. ते आपल्या संसारात कसं राहायचं पुढे, आपलं भविष्यामध्ये म्हणजे वर्तमानमध्ये. जर वर्तमान आपलं चांगलं असेल तर भविष्य आपल्याला भविष्याची चिंता नको. हे चाणक्यमध्येच दिलेलं आहे. तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम, भारत माता की जय.